स्वामी समर्थ. माझ्या बाळा, आज या संदेशाकडे दुर्लक्ष न करता स्वामींवरती तुझा विश्वास असेल तर तू शांतपणे ऐकून घे. आजचा संदेश खास तुझ्यासाठी आहे आणि स्वामींनी जी योजना तुझ्यासाठी आखली आहे ते तू या संदेशामार्फत ऐकून घे बाळा. तुझ्या आयुष्यामध्ये असंख्य अडचणी चालू आहेत, पण बाळा नेहमी लक्षात घे, तुझ्या जीवनात कुणीही कितीही तुझा तिरस्कार केला तरी तुझा चांगुलपणा तू सोडू नकोस. कारण चुलीतला निघणारा धूर भिंत आणि भांडं काळं करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्या धुरामध्ये कधीच नसतं. हे तू लक्षात घे बाळा. तुझ्या जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नकोस, कारण तुझा परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी सर्वोत्तम कलाकाराला देत असतो बाळा. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे. ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्याच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेन. बाळा नेहमी लक्षात घे, खूप मोठं हो आयुष्यामध्ये, जग जिंक, परंतु तुला सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नको बाळ. स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. कुणाच्या वाईट विचारानं तुझं कधीच वाईट होणार नाही हे लक्षात घे, कारण तुझा करता आणि करविता तुझ्या पाठीशी उभा आहे. उगाच जे भीतोस भय तुझं पळून जाऊ दे. स्वामी शक्ती तुझ्या जवळ उभे आहे ते तुला कळू दे. जे काही आयुष्यामध्ये चालू आहे ते सगळं थांबेल आणि तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होईल. त्यामुळं बाळा न डगमगता न खचून जाता संयम ठेवून तू ऐकून तर बघ आणि स्वामींनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार संयमानुसार तू संदेश पणावर घेऊन त्यानुसार चालून तर बघ. तुझं आयुष्य कुठे पोहोचतो. बाळा खूप काळोख आहे, अंधार आहे आयुष्यामध्ये आणि असंख्य अडचणी आहेत, पण त्यामागे तो अंधार दूर होऊन एक प्रकाशाचा दिवाही आहे हे तू बघायला हवं. बाळा फक्त कुणाचं सांगण्यावरून नाही, एखाद्या व्यक्तीविषयी चांगलं किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा तू स्वतः त्याच्या समोरासमोर संवाद साधून बघ, मग खात्री कर. जे काही खरं असेल ते तुला समजून जाईल. कारण बाळा अनुभव आलेल्या काही लोकांची भावना असते की कोणाला काही सांगायचं नाही. हे माझं वैयक्तिक अनुभव आहेत. तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेले अशी ओळख होईल म्हणून कुणाला काही सांगायला जात नाही. पण असं नसतं तर तुझा जे अनुभव येतात ना ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचव. हजारातून एक तरी तुझ्याकडे तुझ्या भक्ती मार्गाला लक्षात घेऊन ते तुझ्याकडून प्रेरणा घेतील आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये पुण्य मिळवतील. नेहमीच लक्षात घे बाळा, मोठ्या शब्दांनी नातं कधीच टिकत नसतं. ज्या काही छोट्या तुझ्याकडे भावना असतील त्या जर तू समजून घेतलंस तर तुझ्या आयुष्यामध्ये येणारे प्रत्येक नाती घट्ट होत जातील, मग तुझ्या जवळची असोत किंवा अनोळखी लांबची असोत. स्वामी आई तुझे आईबाप आहेत. स्वामी तुझे सगळे भवताप निवारतील. स्वामी बंधू सखा, स्वामी आमचा पाठी राखा. स्वामी नियंता, स्वामी प्रभू, स्वामी विष्णू, स्वामी शंभू, स्वामी वैद्य, स्वामी दवा, स्वामी पिटाळी दुर्दैवा. बाळा नेहमी लक्षात घे, स्वामींवर तुझा विश्वास आहे. तू मनापासून स्वामींची भक्ती करतोस. तुझ्या सगळ्या असंख्य अडचणी दूर करायला तू स्वामींना प्रार्थना करतोस. स्वामींना सगळं ज्ञात आहे आणि प्रत्येक प्रार्थना स्वामींपर्यंत तुझी पोहोचलेली आहे. त्यामुळं बाळा तू इतर कोणताही विचार न करता फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित कर आणि स्वामींवर विश्वास ठेवून तुझं कार्य करत राहा. कारण बाळा नेहमी लक्षात घे, आयुष्यभर कोणीच सोबत नसतं. हे सर्व ऋणानुबंध तुझ्या मागच्या जन्माचे भोग आहेत. कुणी तुम्हाला विनाकारण त्रास नाही देत आणि विनाकारण प्रेमही नाही करत. नेहमी स्वामी सांगतात, कर्म नीतिमत्ता नीट ठेव, भिवू नकोस. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. त्यामुळं कान उघडे ठेवून आणि डोळे उघडे ठेवून नेहमी सतर्क राहा आणि संवेदनशील राहा. त्यामुळं तुझ्या आयुष्यामध्ये कधीही तुझं नुकसान होणार नाही आणि तू नेहमीच तुझा फायदा होत राहील. त्यामुळं कुणी तुझा गैरफायदा घेणार असेल, कुणी तुला फसवणार असेल तर ते देखील तुला कळून जाईल आणि वेळेतच तू सावध राहशील बाळा. नेहमी लक्षात घे, तुझ्या आजूबाजूला
तुझे आपले म्हणणारे अनेक लोक असतील जे तुला कधीही वाईट काळात साथ दिली असतील किंवा तुला वाईट काळात तुझी साथ सोडून गेली असतील. त्यामुळं तुझा त्यांच्यावरचा विश्वास कमी झाला असेल. साहजिकच तसंच होणार आहे. ज्या लोकांकडून तुला विश्वासघात मिळाला असेल आणि तुला अडचणीच्या काळात अपेक्षित सहकार्य मिळालं नसेल किंवा तू त्यांच्यासाठी कितीही केलं तरी त्यांना त्याची कदर नाही आहे, किंमत नाही आहे, तर अशा लोकांसाठी तू तुझ्या भावना आणि तुझं मन नक्कीच बदलणार आहे आणि त्यामुळे तुला वाईट वाटत राहणार आहे. बाळा, नेहमी लक्षात घे, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. प्रत्येकाच्या कर्माचे प्रारब्ध त्याला परत मिळणारच आहे, ते भोगावेच लागणार आहे. त्यामुळं त्या लोकांचा तू विचार न करता स्वतःचं कार्य करत राहा. कारण आपण जे चुका करतो किंवा ज्या काही चुका आपल्या कळत न कळत घडलेल्या असतात त्याची आपल्याला जाणीव असेल, आपल्याला चूक सुधारायची असेल तर स्वामी तुला माफ करतील आणि नेहमीच तुझ्या पाठीशी राहतील आणि तुला चूक सुधारण्याची संधी देतील आणि तुझ्या जीवनाचे नवीन प्रवास सुरू होईल. पण बाळा, ज्या व्यक्तीला जिथेच अडकून राहायचं असेल किंवा स्वतःला बदलायचं नसेल तर त्या व्यक्तीच्या मागे लागून तू तुझा वेळ व्यर्थ वाया घालवू नकोस. तू तुझ्याशी एकनिष्ठ राहा, तुझी सगळी कामं होतील. कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि तुझ्या कष्टाला किंमत आहे बाळा, नेहमी लक्षात घे. आणि तुझ्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी तू दुःख करू नकोस. कारण तुझ्या चिंतेचा आज शेवटचा दिवस आहे. तुझे परिश्रम स्वामी पाहत आहेत, त्यामुळं त्याला फळ नक्कीच तुला मिळणार आहे बाळा. कारण त्यामुळं कुणाच्याही वाईट चिंतण्यानं तुझं वाईट होणार नाही. कारण लोक तेवढ्यासाठीच असतात, तुझं चांगलं त्यांना बघवणार नाही आणि तू इतरांचं चांगलं केलेलंही त्यांना पाहणार नाही. त्यामुळं बाळा, अशा लोकांकडे दुर्लक्ष करून स्वतःचं लक्ष केंद्रित करून तू तुझं कार्य करत राहा. त्यामुळं बघ, मग जर तुझ्या नशिबानं तुझी साथ दिली आणि स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असेल तर तुला कुणालाही हिंमत नाही तुला हरवायची. त्यामुळं बाळा, स्वतःचा विश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव आणि तुझं कार्य करत राहा. कारण बाळा, तुझ्याशी तू स्वतः एकनिष्ठ राहिलास आणि तुझ्या कार्याप्रती तू एकनिष्ठ राहिलास तर नक्कीच तुझं यश तुला मिळणार आहे. नशिबावरती अवलंबून राहू नकोस बाळा. तू जर कष्ट केलंस तर तुझं नशीब तुझ्याच हातात आहे, इतकं मात्र लक्षात घे. कारण तुझ्या मनाचे शांती, समाधान, तुझ्या मनातले संयम, तुझ्या मनातल्या भावना ह्या सगळ्या तुझ्या एकनिष्ठ असलास आणि जर त्याला धरून तू चालत आहेस तर बाळा, तुझं यश तुझ्याच जवळ आहे आणि स्वामी देखील नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. कारण जे काही तू कर्म करणार ते नेहमी चांगलं करत जा. कारण चुकीचं केलं तर तुझ्यासोबत चुकीचंच घडणार आहे आणि चांगलं केलंस तर नक्कीच चांगलं घडेल, ते पण आज ना उद्या. नक्कीच तुला त्याचं चांगलंच फळ मिळणार आहे. जसा आईचा आधार त्याच्या तान्ह्या लेकराला आहे तसाच तुझ्या स्वामी आईचा आधार तुला आहे बाळा. त्या जगात तुझ्यासोबत कुणी असलं नसलं, तू एकटा असलास किंवा तुझ्यासोबत 100 लोक असले तरी देखील तू मनातून एकटा आहेस. तुझ्यासोबत सगळे आहेत असं दाखवत असले तरी ते वरवरचं आहे. मनापासून किंवा काळजीपूर्वक तुझ्याशी कोणी सोबत नाही आहेत असं ज्यावेळी तुला वाटत असेल त्यावेळी डगमगू नकोस बाळा, खचू नकोस. तुझी स्वामी आई नेहमी तुझ्या पाठीशी आहेत, जे तुझी कधीच साथ सोडणार नाहीत. तुझ्या जीवनाप्रवासात पुढे काय घडेल हे तुला नक्कीच माहिती नाही, पण एक नक्कीच आहे की स्वामी नाम जपता जपता तुझ्या सुखाची नौका नक्कीच किनाऱ्याला लागणार आहे, हे मात्र विसरू नकोस बाळा. त्यामुळं बाळांना हे समजता माझ्या जीवनावर येणारे सकारात्मक नकारात्मक लोक ह्या घटना माझी परीक्षा घेण्यासाठी तू पाठवत असतोस. माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच ह्यांना पाठवत असतोस. हे आई स्वामी माऊली, आज आम्हा बाळांना ही समज दिली, तू धन्यवाद. बाळा, ही स्वामींना तू प्रार्थना कर आणि स्वामींचा संदेश ऐकून घे आणि त्यानंतर स्वामींना तुझी सहमती दर्शव. बाळा, आयुष्यात फायदे घेणारे हे घेत राहतील. ते त्यांचा स्वभाव, त्यांचा गुणधर्म कधी सोडणार नाहीत. जोपर्यंत त्यांना फायदा होणार तोपर्यंत ते घेत राहतील. पण तू तुझं तत्व बदलू नकोस आणि तुझा निष्ठा ते देखील बदलू नकोस. तू तुझा संयम आणि निष्ठा हे एकनिष्ठ ठेव. मग बघ, गमावणाऱ्याला पण कळेल की त्यानं काय गमावले. कारण वाईट करणारा थकून जाईल, पण जो सहन करतो त्याची सहनशक्ती आणखीन दृढ होते. आणि तुझी सहनशक्ती अफाट आहे बाळा. जे आजपर्यंत तू दुःख सहन केलेस आणि तुझ्या आयुष्याचा प्रवास तू चालू ठेवला आहेस ते खूप मोठं आहे बाळा. प्रत्येकाला ते तसं जमणार नाही आहे. ज्याच्याकडे उत्कृष्ट कला आहे आणि भूमिका निभावण्याची धमक आहे, अशाच लोकांच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट येत असतात बाळा.
आणि तू असं समजू नकोस की तू स्वामींची सेवा करतोस तरी देखील स्वामी तुझी परीक्षा घेतात. हीच तर खरी गंमत आहे बाळा. तुझ्या भक्तीची आणि तुझ्या सहनशीलतेची ती परीक्षा असते. यातून जर तू पार झालास तर तू खरा स्वामी भक्त तर आहेसच, यात शंका नाही. पण बाळा, आयुष्यामध्ये तुझ्यासारखा दुसरा कोणी नसेल. बाळा, आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला तू कधी विसरू नकोस ज्याने कोणीही तुमच्यासोबत नसताना तुला समर्थपणे साथ दिलेली आहे, पाठीशी राहिलेली आहे, कुठला स्वार्थ न ठेवता. आणि बाळा, नेहमी लक्षात घे, विश्वास ठेव, जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचेही पाय धरण्याची गरज येत नाही बाळा. त्यामुळं नेहमी लक्षात घे, निशंक हो आणि निर्भय मनाने माझ्यावरती सोपव. स्वामी बळ प्रचंड तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळं हे अतर्क्य अवधूत स्मरणगामी स्वामी नेहमीच अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी तुझ्या पाठीशी राहतील. त्यामुळं आयुष्यामध्ये कितीही चढ उतार येऊ देत, कसेही लोक तुला भेटू देत, त्यापुढे स्वामींचा आशीर्वाद तुझा मिळाला तर त्या सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरणार आहेत आणि तुझं पुढे चांगलंच होणार आहे. हे लक्षात घे आणि तसंच गृहीत धरून चाल. बाकीचं परमेश्वर बघून घेईल. विश्वास तुझ्या मनात आहे ना, तर मग येणारा प्रत्येक दिवस हा आत्मविश्वासाचा असेल आणि प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात येणारा आनंदाचा असेल. ज्या काही तुझ्या इच्छा असतील तुझ्या मनामध्ये, तर ते स्वप्न इच्छा सगळ्या पूर्ण होतील. निराश होऊ नकोस बाळा. चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो. त्यामुळं ब्रह्मांड नायक स्वामींना अशक्य काहीच नाही आहे. त्यामुळं कोणत्याही क्षणाला तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार होऊ शकतो आणि तुझं आयुष्य एका क्षणाला बदलून जाऊ शकतं. हे नेहमी लक्षात घे आणि तुझ्यावर लक्ष केंद्रित करून तू तुझं कार्य करत राहा. ज्या काही वाईट घटना, ज्या काही वाईट गोष्टी घडतात तुझ्या आयुष्यामध्ये, त्यामागंही एक कारण असतं. वाईट गोष्ट घडली की त्यानंतर चांगली गोष्ट नक्कीच घडत असते, जसं तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत घडलेलं आहे. हजारो माणसं मिळतील तुझ्या आयुष्यामध्ये, पण तुझ्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील तुला पुन्हा मिळणार नाही आहेत बाळा. त्यामुळं त्यांची किंमत ठेव, त्यांची कदर कर. कुठल्याही लोकांमुळं त्यांना दुखवू नकोस, हे नेहमी लक्षात घे. तुझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे त्या गोष्टीला तू महत्त्व दे. त्यामुळं विनाकारण अमहत्त्वाच्या गोष्टींना तुझ्या आयुष्यात थारा देऊ नकोस. ज्यांना तुझी कदर असेल, किंमत असेल आणि जे जबाबदारीने वेळेनुसार वेळेला महत्त्व देऊन संकटात उपयोगी पडतील, अशी लोकं सोबत ठेवून चाल. मग बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुला कधीही विश्वासघात मिळणार नाही, कधीही तुला दगा फटका मिळणार नाही, कधीही तुझं नुकसान होणार नाही. नेहमीच तुझ्यासोबत सगळ्या चांगल्या गोष्टी घडतील. आणि स्वामी भक्त असशील तर तू या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस आणि शांतपणे ऐकून घेतलंस त्याबद्दल स्वामींना खूप समाधान आहे. तुझ्यासोबत जे काही घडलं ते का विशेष कारणासाठी घडलेलं आहे हे मात्र नेहमी लक्षात घे बाळा.